प्रकारचे धान्य एकत्र करून त्याचं महत्व आणि गुणधर्म जाणून घेणार आहोत. आपण आज हे पीठ कसं तयार करायचं हे पाहूया. ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांना कोणाला वजन कमी करायचं आहे, त्यांच्यासाठी तरी ही भाकरी वरदानच ठरू शकते. आता आपण हे पीठ कसं तयार करायचं आणि भाकरी कशी बनवायची हे पाहूया. इथे आपण नाचणी, ज्वारी, बाजरी आणि लाल तांदूळ घेतलेले आहेत. हे राते तांदूळ आहेत, चणा डाळ आणि कुळीथ घेतलेलं आहे. हे मल्टीग्रेन वापरून आपण इथे भाकरीचे पीठ तयार करणार आहोत. इथे आपण 1 किलोच्या प्रमाणात एवढी नाचणी घेतलेली आहे. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम, लोह असतं. ही अशी नाचणी असते. कोणी याला रागी, नागली किंवा नाचणी म्हणतात. नाचणीमध्ये नाचणीमध्ये लोहाचे प्रमाण असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच लहान मुलांना नाचणी सत्वाची पेज बनवून दिली जाते, जेणेकरून लहान मुलांची हाडं मजबूत होतात. इथे आपण 1 किलोच्या प्रमाणात एवढी ज्वारी घेतली. ज्वारीमध्ये पचनशक्ती वाढवण्याची क्षमता आहे. मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह असल्यामुळे शरीराची ताकद वाढण्यास काम करते आणि पचनशक्ती वाढवण्याचे देखील काम करते. ज्वारीत 48% फायबरची गरज एका भाकरीत भागवली जाते. इथे आपण 1 किलोभर एवढी बाजरी घेतली. इथे आपण 1 किलोच्या प्रमाणात एवढी बाजरी घेतलेली आहे. बाजरी ही ग्लुटन फ्री असते. ज्यांना बद्धकोष्ठीचा त्रास असतो त्यांनी ही भाकरी आवर्जून खाल्ली पाहिजे. इथे आपण 1 किलो एवढे राते तांदूळ घेतलेले आहेत. राते तांदूळ म्हणजे काय, तर हाताने काढून त्यांची सालं किंवा टरफलं काढली जातात. या सालीखाली एक पातळ थर असतो, तो काढला जात नाही. पॉलिश तांदळापेक्षा राते तांदळावरील थरामध्ये जास्त पोषक तत्व असतात. यात आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फरसचं प्रमाण खूप जास्त असतं. पण आजकाल आपल्याला पॉलिश केलेले तांदूळ खायची सवय झालेली आहे, त्यामुळे या तांदळाचं महत्त्व आपल्या पिढीला माहीतच नाही. ह्या रात्या तांदळाचा उपयोग आमच्याकडे विशेष करून ऋषी पंचमीला उपवासाची भाकरी म्हणून केली जाते. इथे आपण 300 ग्रॅम एवढी चणा डाळ घेतली आहे. चणा डाळ ही ऊर्जेचा सर्वोत्तम स्रोत आहे. रक्तवाढीसाठी उत्तम पर्याय आहे. इथे आपण 300 ग्रॅम एवढे कुळीथ घेतलेले आहेत. कुळथाच्या पिठाचं पिठलं देखील बनवून खाल्लं जातं. यात भरपूर प्रमाणात फायबर, प्रथिने आहेत. यात असे काही गुणधर्म आहेत की जे शरीरातील अनावश्यक चरबी वितळवण्याचं काम करतात. तसेच ज्यांना मूतखड्याचा त्रास आहे त्यांना तर कुळीथ खूपच लाभदायक आहे. इथे आपण 2 चमचाभर एवढे मेथी दाणे घेतलेले आहेत. मेथी दाण्यामुळे पचनशक्ती सुधारते, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि वजन कमी करण्यासही कारगर आहे आणि केसांच्या सर्व समस्यांवर रामबाण उपाय आहे. मल्टीग्रेन रोटीसाठी तयार केलेले हे सगळे जिन्नस आता आपण घरघंटीतून दळून आणूयात. पीठ दळून आणलेले आहे घरघंटीतून. इथे मी अर्धा ग्लासभर एवढं पाणी उकळवून घेतले आणि इथे आपण पिठाची उकड घ्यायची आहे. पिठाची उकड छान अशी शिजवून घ्यायची, कच्ची नाही ठेवायची. उकड छान शिजली तरच छान भाकरी येतात. कच्ची ठेवली तर मग त्याच्या भाकरी तुटल्या जातात. आता ही उकड छान अशी थंड झाली की त्या पीठ मळून घ्यायचे आणि चुलीवरच भाकरी करतोय कारण आजकाल सिलेंडरचा तुटवडा आहे. त्यामुळे पीठ छान मळून घ्यायचंय गरम गरम असतानाच, की मग त्याच्या गुठळ्या पडत नाहीत. अगदी पीठ थंड झालं की मग त्याच्या गुठळ्या पडतात, म्हणून पीठ गरम असतानाच ते मळून घ्यावं. छान मऊसूद असं पीठ मळून झाल्यानंतर इथे आपण भाकरी करायला घेतो. आमच्याकडे अशा पाण्यावर थापलेल्या भाकरी करतात. काही काही ठिकाणी पीठ लावून भाकरी करतात. तुम्ही तशाही करू शकता. तुम्हाला ज्या पद्धतीने जमतात त्या पद्धतीने. पण या भाकरी खायला खूप सुंदर लागतात, पौष्टिक असतात आणि आरोग्यालाही खूप फायदेशीर आहेत. या शिळ्या भाकरी देखील खायला खूप सुंदर लागतात. आम्ही सकाळी दुधामध्ये शिजवून खातो नाश्त्यासाठी. अतिशय पौष्टिक अशा भाकरी असतात. त्यामुळे तुम्हाला आजचा जो हा माझी रेसिपी आहे मल्टीग्रेन रोटीची, अगदी हेल्दी रेसिपी आहे. प्रत्येकाने घरात बनवून खाल्लीच पाहिजे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त फायदेशीर आहे. तर माझी आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि चॅनल अजूनही माझं कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया अशा छान-छान रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.